नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या बाप्पाचं आगमन होणार आहे, तर बाप्पाच्या आगमनासाठी आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. बऱ्याच वेळा काय होतं, तांदळाची पिठी आपण चुकीची वापरल्यामुळं आपले मोदक बारीक करताना चिरतात किंवा त्याच्या कळ्यासुद्धा व्यवस्थित पडत नाहीत. तर कुठले तांदूळ वापरले पाहिजे की त्यामुळे आपले मोदक व्यवस्थित पांढरे शुभ्र आणि लोण्यासारखे तयार होतील. तर हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथं अर्धा किलो मी जे आपण डेली यूजला जे तांदूळ वापरतो तेच तांदूळ आपण अर्धा किलो घ्यायचे आहेत. ते तांदूळ कुठलेही असू द्या, ते अर्धा किलो घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचा तांदळाचा सुगंध वाढावा यासाठी आपण 1 वाटी बासमती तांदूळ वापरणार आहोत. सुगंधी बासमती तांदूळ 1 वाटी वापरलेला आहे. नंतर आपण 1 वाटी इंद्रायणी तांदळाचा वापर करणार आहोत. तांदळाच्या पिठीला चांगला चिकटपणा यावा यासाठी आपण 1 वाटी इंद्रायणी तांदळाचा वापर करणार आहोत. तुम्हाला जर पूर्ण इंद्रायणी तांदूळ वापरायचा असेल तरीसुद्धा चालतं, कारण इंद्रायणी तांदळाला भरपूर असा चिकटपणा असतो आणि पारी करताना अजिबात तुटणार नाही आणि कळ्या करतानासुद्धा अजिबात तुटणार नाही. तर तांदूळ आपण स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर टाकून छान असं पुसून घेणार आहोत. तांदळाला जर धुतलं तर तांदळाचा चिकटपणा हा निघून जातो, याच्यासाठी आपण तांदूळ फक्त पुसून घेणार आहोत. तर आता गिरणीमधून याची चांगली पिट्टी करून आणायची आहे. तर तांदळाची छान अशी बारीक पिट्टी करून आणलेली आहे. आता आपल्याला मोदकासाठी सारणाची तयारी करायची आहे. पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि 2 वाट्या सुक्कं खोबऱ्याचा मी इथं वापर केलेला आहे. जर तुम्हाला ओल्या खोबऱ्याच्या नारळाचा किस वापरायचा असेल तर तरीसुद्धा चालेल. त्याचं सारण कसं तयार करायचं हे मी कानोल्याच्या रेसिपीमध्ये अपलोड केलेलं आहे. सेम तसंच आपल्याला मोदकासाठी सुद्धा चालतं. तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन ओल्या खोबऱ्याचं सारण कसं तयार करायचं ते तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता. तर आता इथं ज्या सुकं खोबरं आपण टाकलं आहे त्याच्यामध्ये 1 वाटी दूधसुद्धा टाकायचं आहे. 1 वाटी दूध टाकल्यानंतर त्याला थोडं शिजल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ वापरलेला आहे. गूळ टाकल्यानंतर सारण थोडंसं ओलसर होतं. परत एकदा त्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं सारण इथं आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं सारण आपलं तयार झालेलं आहे. एकदम जास्त कोरडंही करायचं नाही आणि जास्त ओलसरही ठेवायचं नाही. मध्यम असं सारण छान असं तयार करून घ्यायचं आहे. नंतर याचा सुगंध अजून वाढावा आणि याची चवसुद्धा अजून छान वाढावी याच्यासाठी आपण याच्यामध्ये विलायचीची पावडर ॲड करत आहोत. विलायचीची पावडर ॲड केल्यानंतर परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता बाजूलाच आपणाला उकडीच्या मोदकासाठी पारीसाठी आपण उकड काढून घेणार आहोत. मेजर कपाने मी 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. ज्या कपाने आपण पाणी घेतले त्याच कपाने आपल्याला तांदळाची पिठी घ्यायची आहे आणि पाणी उकळल्यानंतर ते पिठी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर आपल्याला हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. लगेचच पीठ शिजलं जातं तर ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि याला लगेचच गरम गरम असं पीठ मळून घ्यायचं आहे. पाणी उकळल्या पिठी टाकायची आणि गॅस बंद करायचा आणि चांगलं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि ताटामध्ये काढून घ्यायचं. ताटामध्ये काढून घेतल्या जरा थंड पाण्यामध्ये हात घालून आपण पिठी चांगली मळून घ्यायची आहे. छान असं आपलं पीठ मळून घ्यायचं आहे. जसं आपण चपातीसाठी घट्ट असं मळून घेतो तसंच अगदी छान असं मळून घ्यायचं आहे. तर खूप छान असं पीठ आपलं तयार झालं आहे. कुठेही गाठी झाली नाहीत. मऊसूत असं छान असं पीठ तयार झालेलं आहे. तर याच पिठीची आपल्याला मोदकासाठी पारी तयार करायची आहे. तर आता आपण लगेचच मोदकाला तयारी करूया. जेवढा तुम्हाला पुरीला आपण जेवढं पीठ घेतो अगदी तसंच आपल्याला मोदकासाठी पीठ घ्यायचं आहे. छोटासा एक गोळा घेऊन आपण हातावर गोल गोल करून याची पारी तयार करून घेणार आहोत. जर तुम्हाला जसं जेवढ्या जाडीची किंवा जेवढी पातळ बनवायची असेल तर तुम्ही थोडंसुद्धा घेऊ शकता. जसं मी पुरीला जसं आपण जेवढं पीठ घेतो तेवढंच अगदी मी पीठ घेतलेलं आहे आणि अंगठ्याच्या साह्याने आणि दोन्ही पाठीमागच्या बोटाच्या साह्याने दोन्हीच बोटाच्या साह्याने व्यवस्थित पारी तयार करून घेत आहे. हाताला जर पीठ चिटकत असेल तर तांदळाच्या पिठीमध्ये थोडंसं बोट बुडवायचं आणि पारी छान अशी तयार करून घ्यायची. अंगठ्याच्या साह्याने दोन खोल करून अशी खोलगट अशी पारी तयार करून घ्यायची आहे. जेवढी खोल करचाल आणि जेवढी मोठी पारी होईल तेवढ्या जास्त कळ्यासुद्धा पडतील आणि सारणसुद्धा आतमध्ये जास्त बसलं जाईल. तर छान अशी आपली पारी तयार झालेली आहे. कुठे चीर पडलेली नाही आणि तुटलेली सुद्धा नाही. तर जेवढं सारण तुम्हाला आवडत असेल तेवढं तुम्ही सारण त्यात घालून घ्या आणि त्याच्यानंतर दोन्ही अंगठ्याच्या आणि मधल्या बोटाच्या साह्याने चिमटी काढून घ्या. जसं चिमटी काढाल तसं कळ्या छान अशा तयार होत जातील.
दोन्ही कळ्यांच्या आतमध्ये अर्धा इंचाचा अंतर असू द्या. खालीपर्यंत आपल्याला चिमटी द्यायची आहे, म्हणजे जसं मोदक बांधताना त्याच्या कळ्या आपल्याला दिसल्या पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला खालपर्यंत असं चिमट देऊन घ्यायची आहे. अशाच प्रकारे सर्व कळ्या करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही तर बघू शकता छान अशा कळ्या मी तयार करून घेत आहे. आणि अलगद हाताने आपल्याला बोटाच्या साहाय्याने सारण आत ढकलत छान असं ह्याचं तोंड गच्च बांधून घ्यायचं आहे. एकदमच आपल्याला प्रेस करायचं नाही, नाहीतर तांदळाची पिठी एकदम मऊ असल्यामुळे लगेचच त्याला चीर पडू शकते. याच्यासाठी अलगद हाताने याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं बघू शकता छान असं याचं तोंड बंद करून घ्यायचं. नंतर याच्या जर कळ्या जरा दुमडल्या असतील तर आपण जी चहाची गाळणी असते तर चहाच्या गाळणीनं आपल्याला याच्या कळ्या पूर्ण परत एकदा खुलवून घ्यायच्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशा कळीदार असा मोदक सुबक आणि छान असा ठुबूस तयार झालेला आहे. आतून गच्च सारण भरलेला, वरून नाक थोडंसं आपल्याला काढून घ्यायचं आहे, म्हणजे ते जाड होऊ नये याच्यासाठी आपल्याला नाक थोडंसं काढून घ्यायचं आहे. आणि छान असा मोदक आपला तयार झालेला आहे. तर याच्या कळ्या थोड्या दबल्यासारख्या झाल्या तर आपण गाळणीच्या साहाय्याने आपण याच्या कळ्या परत अशा खुलवून घ्यायच्या आहेत. तर इथं बघू शकता तुम्ही अशाच प्रकारचे मी सर्व मोदक तयार करून घेतलेले आहेत. तर आपण ज्या गाळणीमध्ये आपल्याला हे मोदक उकडून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, किंवा जर तुमच्याकडे बटर पेपर असेल ते सुद्धा गोल कट करून ठेवलं आणि त्यावर जरी उकडून घेतलं किंवा केळीच्या पानावर सुद्धा उकडून घेतलं तरी चालेल. तर मी तर तूप वापरले आहे, कारण मला केळीचं पानही नाही आणि बटर पेपरही नाही, तर तूप लावलं तरीसुद्धा चालतं. तूप लावून आपले मोदक ठेवायचे आणि खाली पाणी टाकायचं आणि पाणी थोडंसं उकळू द्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला ती प्लेट ठेवायची आणि त्याच्यावर झाकण लावून कमीत कमी 10 मिनिटाच्या आत हे मोदक उकडून निघतात, कारण अगोदर आपण पिठाला उकड दिलेली असते, सारणसुद्धा आधी तयार करून घेतलेलं असतं. याच्यासाठी 10 मिनिटाच्या मोदक आपले छान असे उकडले जातात. तर इथं बघू शकता कुठेही चीर पडलेले छान असे पांढरे शुभ्र लोण्यासारखे मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, क्लिक, शेअर नक्की करा आणि उद्याच्या बाप्पासाठी असेच सेम टू सेम मोदक